हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज आहे संडे आणि सकाळचे वाजलेत 8 सव्वा 8 झालेत आणि मी एक वर्कशॉपला जाते. तर आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे की मी कुठे जाते. ब्लॉग पुढे पाहत राहा. तर मी वर्कशॉपला पोचले आहे आणि 2 दिवसाचा वीकेंडमध्ये वर्कशॉप होता. आता मी तुम्हाला जे ग्लिम्स दाखवते ते सॅटर्डे वर्कशॉपची आहे. तर तेव्हा आम्हाला लाठीकाठी शिकवलं होतं आणि सेकंड डे संडेला ढोल, ताशा आणि ध्वज ह्याचा वर्कशॉप होता. त्याचे तुम्हाला थोडेसे मी तुम्हाला देते आणि पुढे मी वाचवताना पण दिसतंय. जो तर वर्कशॉप नंतर आता आपण वळूया रेसिपीकडे. तर थँक्यू सगळ्यांना की तुम्ही माझ्या शॉर्ट्सवर कॉमेंट केलं आणि गेस केली की ती भाजी कोणती आहे. आणि मी तुम्हाला सांगते की ती भाजी आहे गिलक्याची, म्हणजे स्पॉन्ज कॉर्ड ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, त्याची भाजी आहे. खूपच सोप्या आणि कमी इंग्रेडियंट्स मध्ये टेस्टी होईल ही भाजी. तर चला आपण रेसिपी पाहूया. गिलक्याच्या भाजीसाठी सर्वात आधी कढईमध्ये तेल घेतलंय. तेल गरम झाल्यावर आता आपण फोडणी टाकूया. आता फोडणीसाठी जिरं टाकलंय आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकली आणि हे दोन्ही जिन्नस आता मी तेलामध्ये परतून घेते. गिलके असतात त्याला मी धुवून घेतलंय. त्याची सालं काढून त्याला जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीने त्रिकोणी मी कापून घेतलेत. आता बारीक चिरलेले हे गिलके पण मी तेलामध्ये टाकून घेते आणि टाकल्यानंतर त्याला मी तेलामध्ये परतून घेते. पूर्णपणे त्याला फोडणी लागायला पाहिजे. तर मी परतून घेतलेत. आता आपण त्याच्यामध्ये सुके मसाले टाकूया. तर सर्वात आधी हळद टाकली आहे, लाल मिरची पावडर टाकली आहे, त्याच्यानंतर धने जिरे पावडर टाकली आहे. लाल मिरची पावडर मी कमी टाकली आहे का की आता आपण त्याच्यात ॲड करणार आहोत लसणीची पेस्ट, म्हणजे लसणीच्या पाकळ्या आणि लाल मिरची पावडर. त्याला मी पाणी टाकून मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली आहे. तर ते मी ॲड केलं आहे. नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकतात, पण नक्की ट्राय करा हे एकदा टाकून. भाजीला खूप छान चव येते. मग मी किचन किंग मसाला टाकलाय. हे सर्व मसाले टाकल्यानंतर आता मीठ पण मी ॲड करून घेते. मीठ थोडंसं मापाने टाकावं का की गिलकाची जी भाजी असते ती नंतर आळते, म्हणजे कमी होते. म्हणजे मीठ थोडंसं मापाने टाकावं. आता सर्व मसाले टाकल्यानंतर परत एकदा मसाल्यात आपण ही भाजी परतून घेतोय. गिलक्याच्या भाजीला स्वतःचं पाणी असतं, म्हणजे आपण परतता ते थोडंसं सुटतं, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्या पद्धतीने. तर आता मी मसाल्यात परतून घेतले भाजी. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया. झाकणावर पाणी नाही ठेवायचंय. गिलक्याला स्वतःचंच पाणी असतं, तर त्या स्वतःच्या पाणीतच भाजी शिजत राहते. आता 3-4 मिनिटं झाली आहे. परत मी भाजी एकदा परतून घेते. तुम्ही पाहू शकता की त्याला अजून पाणी सुटलंय. तर मी थोडंसं परतते त्याला आणि आता परत एकदा झाकण ठेवते. आता आपण परत त्याला 3-4 मिनिटं होऊन द्यायचंय. अशा रीतीने मध्ये मध्ये 3-4 मिनिटांनी भाजी हलवत राहायची आहे. आणि 15 मिनिटं झाल्यानंतर आता आपण त्याला पाहतोय. तर तुम्ही पाहू शकतात की पूर्णपणे पाणी आटलं आहे भाजीचं. आणि नसेल आटलं तर झाकण न ठेवता तुम्ही ते पाणी आटून घ्यायचंय. आता भाजी शिजली आहे आणि त्याच्यानंतर आता आपण त्याच्यात टाकणार आहे अर्धी पाऊण चमची सारखं दही. त्याच्याने भाजीची चव पण वाढते आणि भाजीला रंग पण छान सुटतो. तर तुम्ही पाहू शकतात की आपली भाजी रेडी आहे अशा रीतीने. तर चला आपण सर्व करूया. तर ही भाजी मी सर्व केली आहे आणि आता आपण त्याला गार्निश करूया कोथिंबिरीने. तर रेडी आहे आपली पटकन आणि झटपट असं म्हणू शकतो तशी गिलक्याची भाजी. थँक्यू.